नमस्कार मित्रांनो, ए.एन.व्ही. क्रिएशन कथा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील शाळेचा पहिला दिवस हा धडा ऐकवणार आहे. सुट्टी संपली, शाळा सुरू झाली. आज शाळेचा पहिला दिवस. आज अभय भेटेल, जगन भेटेल, कमलही भेटेल. आपले सगळे सोबती भेटतील. खूप बोलायला मिळेल, खूप खेळायला मिळेल. शरद लवकर उठला. त्याने आंघोळ लवकर केली, जेवण लवकर उरकले. तो शाळेतही लवकर गेला. त्याला अभय भेटला, जगन भेटला, कमल भेटली, बाई भेटल्या. शरदला खूप आनंद झाला. बघता बघता शाळेचे आवार मुलांनी भरले. पाखरांसारखी मुले किलबिलू लागली. कोणी हसू लागले, कोणी गाऊ लागले, कोणी खेळू लागले, कोणी धावू लागले. सगळी शाळाच जणू बागडू लागली. घंटा घणघणू लागली. घंटा ऐकताच मुलांना आनंद झाला. जो तो एकमेकाला हाका मारू लागला. हे अभय, हे विजय, हे नसीम, हे मेरी, हे रामू, हे दामू, हे अंजू, हे मंजू, चला चला प्रार्थनेला चला. सगळी मुले शाळेच्या आवारात जमली. ओळींत उभी राहिली. एकदम कसे शांत झाले. प्रार्थना सुरू झाली. त्या सुरांनी सगळे वातावरण बदलून गेले. प्रार्थना संपताच मुले रांगेने आपापल्या वर्गात गेली. शरद वर्गात गेला. पाठोपाठ अभय आला, जगन आला, कमलही आली. काही नवी मुलेही वर्गात आली. नवे वर्ष, नवा वर्ग, नवी पुस्तके, नवा अभ्यास, नवे सोबती, नवे खेळ. सारेच कसे नवे नवे, सारेच कसे हवे हवे. सगळेच जणू मनात म्हणत होते, पहिलीतून दुसरीत आलो, आता दुसरीतून तिसरीत जाणार. एक एक पायरी ओलांडून असेच आम्ही पुढे जाणार. मित्रांनो, हा होता इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील शाळेचा पहिला दिवस हा धडा. असेच जुने पाठ, धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील किंवा गोष्टी ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.